उचललाच पाहिजे। मुंबई बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील उड्डाणपूल अखेर जमीनदोस्त झालाय। रात्री 1 वाजता ब्लास्टच्या सहाय्याने पूल पाडण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र पूल अर्धवट पडल्याने त्यानंतर जवळपास 10 जेसीबीच्या सहाय्याने उर्वरित पूल पाडण्यात आलाय। अखेर 2:33 चांदणी चौकातील पूल जमीनदोस्त झाला असून आता मलबा उचलण्याचे कामही पूर्ण झालंय आणि हा मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। चांदणी चौकाचं रात्री 11 वाजता सुरू झालेलं ऑपरेशन आज साधारण 10:30 वाजता संपलं असं अधिकृतरित्या जाहीर करण्यात येईल, कारण वाहतूक जी आहे ती आता हळूहळू सोडण्यात आलेली आहे। गेले जवळपास 10 ते 11 तास इथं काम चालू होतं, पुलाचं पाडायचं काम सुरू होतं, त्यानंतर सकाळी मलबा हटवण्याचं काम सुरू होतं आणि अखेर हे काम जे आहे ते काम आता पूर्ण झालं आणि एका बाजूनं वाहतूक जी आहे ती सुरू करण्यात येईल। मध्ये ज्या भागांमध्ये रस्ता खराब झालेला आहे त्या ठिकाणी रस्ता दुरुस्तीचं काम जे आहे डांबरीकरणाचं ते किरकोळ काम जे आहे तेवढंच केलं जाईल। बाकी वाहतूक जी ती टप्प्याटप्प्यानं सोडली जाईल। आपल्यासोबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त आयुक्त आहेत संजय शिंदे सर, सरांना विचारूया। सर, आताचं स्टेटस काय, लेटेस्ट वाहतूक सोडली आहे का आणि कशा पद्धतीनं पुढचं नियोजन असणार आहे? आपण आता रस्त्याचा एक बाजू पूर्णतः पूर्ण झालेलं आहे, त्याचं काम अर्धी बाजू थोडीशी अजून राहिलेली आहे, दुसरी बाजू आपण वाहतूक सुरू केलेली आहे। टप्प्याटप्प्यानं आपण दोन्ही बाजूनं वाहतूक फेज मॅनरमध्ये टप्प्याटप्प्यानं सोडत आहोत। साधारण एक अर्ध्या-पाऊण तासामध्ये वाहतूक सुरळीत होईल। रात्रभर दोन्ही बाजूनं रस्त्यावर जेव्हा लीन पिरियड होता, रस्ते मोकळे होते शहरातले, तेव्हा हेवी वाहतूकसुद्धा आपण डायव्हर्ट केलेली आहे रात्री। अच्छा, ही जी वाहतूक अशी थोडा वेळ इकडची आणि थोडा वेळ पलीकडची, अशा पद्धतीनं करून आपण एक अर्ध्या-पाऊण तासामध्ये पूर्ववत होईल। अच्छा, मग दोन्ही लेन सुरू होतील अर्ध्या-पाऊण तासात। ठीक आहे, म्हणजे ऑपरेशन साधारण जवळपास 11.5 तासानंतर पूर्ण झालं असं म्हणता येईल आपल्याला? आता पूर्ण झाल्याच जमा आहे, हे कसं ऑनगोईंग काम आहे, ऑपरेशन हे कंटिन्युअस काम आहे, पण आता ऑलमोस्ट पूर्ण झालेलं आहे। ठीक आहे, चल, म्हणजे काम जवळपास पूर्ण झालंय आणि हे काम ज्या एडिफाईज कंपनीनं केलेलं होतं त्या एडिफाईज कंपनीचे प्रतिनिधी सुद्धा आहेत, त्यांच्यावरती बरेच मीम्स तयार झालेले आहेत। मनाप्रमाणे काम झाले का? हो, परफेक्टली येस, वी आर व्हेरी हॅपी, वी आर सॅटिस्फाईड। इवन वी जस्ट मेट कलेक्टर सर अँड कदम सर, प्रोजेक्ट डायरेक्टर फ्रॉम NHAI, दे वर ऑल्सो वेरी हैप्पी। येस, इट इज़ कपल ऑफ आवर्स जो लेट हुआ है उसके काफ़ी रीजंस है, मतलब रॉक काफ़ी वीक निकला, तो हमने सोचा कि बेटर है उसको भी थोड़ा चिल लेवे, ताकि कुछ भी ऐसा ना रहे कि वो नीचे गिरे, ट्रैफिक चला और नीचे गिर के कोई एक्सीडेंट हुए। सो वो सेफ्टी सोच के हमने जॉइंटली डिसाइड किया कि वो भी निकाल के छिल के निकाल लेवे दोनों साइड से। सो दैट एक वो रीज़न था थोड़ा डिले होने का। सेकंड रीज़न जो सेंटर का लाइन है वो भी काफ़ी स्ट्रॉन्ग निकला एट द बॉटम, तो उसको तोड़ने में हमने कम से कम 1-1.5 घंटा हमको निकल गया। 4 ब्रेकर्स लगाने के बाद। असेसमेंट के हिसाब से हुआ नहीं है क्या? मतलब स्टील बहुत ज़्यादा इस्तेमाल किया था, स्ट्रेंथ ज़्यादा थी ब्रिज की, क्या था? नहीं, स्टील भी ज़्यादा नहीं था, स्टील वॉज ओके, मतलब मैं तो बोलूँगा ज़्यादा कम था। सेंटर कॉलम में हमको ज़्यादा स्टील दिखा नहीं, खाली जो सेंटर कॉलम के बेस में वो कंक्रीट काफ़ी हार्ड था। स्टील नहीं है लेकिन कंक्रीट काफ़ी हार्ड था, तो उसको निकालने में टाइम लगा। और ये जो रॉक आजू बाजू के रॉक्स थे वो काफ़ी वीक थे, तो कुछ भी गिर ना जावे, ताकि कोई एक्सीडेंट ना हो। बाइक चल रही बाजू से और उस पर गिर गया तो कोई भी एक्सीडेंट हो सकता है, फैटल एक्सीडेंट हो सकता है। तो वो हिसाब से हमने एक जॉइंट कॉल दिया कि ठीक है, इतना लेट, मतलब इतना ट्रैफिक संभाला है तो और 1 घंटा अगर लेट होता है तो लेट्स नॉट टेक रिस्क, सेफ्टी के सामने रिस्क ना लेके लेट्स डू इट। तो वो आप लोगों के एफर्ट्स को हैट्स ऑफ है, गए 12 घंटे आप लोग काम कर रहे हो। लाइटर नोट पे आप लोगों पे बहुत मीम्स बन रहे हैं सोशल मीडिया में, पुणे का ब्रिज है, दिल्ली की कंपनी है, झुकेगा नहीं, टूटेगा, गिरेगा नहीं। ये हमारा एक कॉन्फिडेंट है सर। ये प्रोजेक्ट अगर कॉस्ट कमर्शियली मैं देखता हूँ एज अ ओनर, मेरे लिए कोई कमर्शियल मायने नहीं रखता है, बट हम ये प्रोजेक्ट तभी लेते हैं जब हम खुद कॉन्फिडेंट है कि हमारी कोई 15 साल की गुडविल है, तो वो हम एक स्टेक पे नहीं लगाएंगे अगर हम कॉन्फिडेंट नहीं होंगे। सो आज जो हम लोग, अभी मैं हंस रहा हूँ आपके साथ, मैं 12 घंटे, आप बोल रहे हम लोग 24 घंटे से सोए नहीं है लोग, हम लोग का कोर टीम 12 जन का कोर टीम है, हम लोग 24 घंटे से कोई सोया नहीं है, बट फिर भी हम खुश हैं। वीडियो जर्नलिस्ट सचिन अंसाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।
आणि यानंतर आपण जाणार आहोत ते म्हणजे वर्धा येथे बापू कुटीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावलेली आहे। त्या ठिकाणी त्यांनी भेट दिलेली आहे आणि तेव्हाची ही दृश्य आहे। त्यांच्यासोबत भाजपचे काही नेते मंडळी सुद्धा उपस्थित होते। फडणवीसांनी बापूंना या ठिकाणी आदरांजली वाहिली। तर ही दृश्य आहेत वर्धा येथील बापू कुटी येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बापूंच्या कुटीला आदरांजली वाहिलेली आहे। सेवाग्राममध्ये बापू कुटीमध्ये येऊन आज त्यांना वंदन करताना मला अतिशय समाधान वाटतं आहे। मला असं वाटतं की ही जी भूमी आहे ही प्रेरणा भूमी आहे, ऊर्जा भूमी आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर देशाच्या प्रती आपली प्रतिबद्धता ही पुन्हा एकदा दृढ होते आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी आलो आहोत। आज राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता असा जो पंधरवाडा आम्ही घेतला होता त्या पंधरवाड्याचा समारोप आहे आणि वर्धा जिल्ह्यामध्ये मला अतिशय आनंद आहे की जवळजवळ 2.5 लाख लोकांना थेट वेगवेगळ्या प्रकारचे फायदे या पंधरवाड्यामध्ये या ठिकाणी मिळालेले आहेत।